हॅलो गाईज, हा निफ्टीचा चार्ट आहे आणि निफ्टीचा चार्ट आहे हा. आणि मी तुम्हाला सकाळी एक अपडेट दिली होती आणि मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की मार्केट जोपर्यंत हा रेंज सोडत नाही तोपर्यंत तुम्ही शक्यतो ट्रेड करायचं टाळा, कारण की हा नो ट्रेडिंग झोन आहे असं मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं. ओके, सो आता मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगते की याच्या पुढच्या मुवमेंट तुमच्या कशा असल्या पाहिजेत. ओके, सो आता एक्झॅक्टली तुम्हाला माहिती नाही की मार्केट वरच्या साईडला जाईल की खालच्या साईडला जाईल. मी इवन तुम्हाला हे सांगितलं होतं की जर मार्केटने हा लो तोडला तर मार्केट इथं गॅप फिल करायला येईल. ओके, आणि मार्केट जेव्हा पण गॅप फिल करायला येतं त्यावेळेस मार्केट हे जे दिसतं ना तुम्हाला, कालची जी क्लोजिंग प्राईस असते एक्झॅक्टली कालच्या क्लोजिंग प्राईसपर्यंत येत असतं. ओके, आणि इथे एक रेंज आहे 25,355ची. ठीक आहे, सो ही सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आहे असं मी सांगितलं होतं. इवन मी सकाळच्या रीलमध्ये हे पण सांगितलं होतं की जर मार्केट वरच्या साईडला फुटलं, म्हणजे जर का त्याने हाय तोडला वरचा सकाळच्या पहिल्या कॅन्डलचा, तर मार्केट वरती 25,550पर्यंत जाऊ शकते. ओके, सो आता मी ही अपडेट दिली तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली माहिती नाही आता ह्या स्टेजला, जर मार्केट इथंपर्यंत आले आणि तुम्हाला माहिती नाही की आता मार्केट वरती जाणार की खाली जाणार. ओके, सो इथून पुढचं तुमचं काम कसं असलं पाहिजे ते मी आता क्विक सांगते तुम्हाला. तुम्ही जर का कालचा व्हिडिओ बघितला असेल तर आज बऱ्याच लोकांनी प्रॉफिट केलं असेल, कारण की आज एक्झॅक्टली सेम तसाच सेटअप बनला होता. पण मी तुम्हाला तरी पण दाखवते. आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, एकतर हा हाय तोडून मार्केट वरती जायला पाहिजे. ओके, सो आता सध्या मार्केट इथंपर्यंत आले, एकतर मार्केटनी ही रेंज तोडून वरती जायला पाहिजे तर मार्केट वरती फुटेल, नाहीतर मग मार्केट ह्या रेंजच्या खाली यायला पाहिजे. ही जी वीक दिसते तुम्हाला ह्याच्या खाली मार्केट यायला पाहिजे तर मार्केट खाली जाईल असं आपण गृहीत धरूया आणि मार्केट मग इथे जाऊ शकतं कुठे, गॅप फिल करायला. ठीक आहे, सो आता ते कसं तुम्हाला समजणार ते आता आपण एकदा बघूया. ओके, सो आता इथे कॅन्डल्स तयार होत आहेत. सो मार्केट वरती तर जात नाही आहे अजून पण त्याच रेंजमध्ये आहे आणि मी तुम्हाला सांगितले की ही रेंज जे ह्या रेंजमध्ये ट्रेड करायचं नाही आहे तुम्हाला, ह्या रेंजमधून मार्केट बाहेर यायला पाहिजे. सो अजून पण मार्केट जाते. ठीक आहे, सो आता तुम्ही बघू शकताय मार्केटने आता ही जी रेंज आहे ही रेंज तोडली. ओके, सो ही रेंज ज्यावेळेस मार्केटनी तोडली, सो आता तुम्हाला कन्फर्मेशन मिळालं की आता मार्केट खाली निघाले. आता ज्यावेळेस ही 12:30ची कॅन्डल झाली असेल ही वाली, त्यावेळेस तुम्हाला समजलं असेल की ह्या कॅन्डलला प्रीमियम स्पाईक व्हायला सुरुवात झाली. ही 12:30ची कॅन्डल आहे आणि ह्या कॅन्डलला प्रीमियमने स्पाईक द्यायला सुरुवात केली. सो तुम्हाला एक रफली अंदाज यायला लागतो की आता मार्केट खालच्या साईडला फुटणार आहे. ओके, आणि मग ही ज्यावेळी कॅन्डल येते आणि ही कॅन्डल ज्यावेळेस ही रेंज तोडते त्यावेळेस तुम्ही इथं डाऊन साईडची एंट्री घ्यायची आहे, म्हणजे शॉर्ट करायचं आहे आणि तुम्ही इथे ह्या कॅन्डलच्या इथे वरती तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. ओके, सो आता अगेन आपण बघू शकतो आता पुढे तुम्हाला आता टार्गेट कुठंपर्यंत ठेवायचं आहे. सो तुम्हाला फर्स्ट टार्गेट जे आहे मी तुम्हाला इथे इम्पॉर्टंट लेवल सांगितले की इथे 25,355ची इम्पॉर्टंट लेवल आहे. सो येस, तुम्ही पहिलं टार्गेट ठेवताना तुम्हाला तेच ठेवायचं आहे, कारण ती खूप इम्पॉर्टंट लेवल आहे आणि मार्केट तिथंपर्यंत येऊन तिथूनच बाउन्स पण होऊ शकतं किंवा तिथं ट्रॅपिंग करू शकतो. सो आपण आता पुढे बघूया की आपलं टार्गेट हिट होते की नाही ते बघू. सो येस, सो ओके, सो इथे तुम्ही बघू शकता आपलं टार्गेट हिट झालं आहे. पहिलं टार्गेट आपलं हिट झालं आहे. आता ज्यावेळेस मार्केट तुमची एंट्री इथे झालेली आहे, ओके, एंट्री तुमची इथे झाली आहे आणि मार्केट आता आपल्या पहिल्या टार्गेटपर्यंत आले. इथंपर्यंत ज्यावेळेस मार्केट येतं त्यावेळेस तुम्ही मोस्ट ऑफ द तुमचे जे काही लॉट साईज असेल त्यातली जास्तीत जास्त लॉट्स प्रॉफिट तुमचं जे काय असेल ते तुम्ही इथं बुक करायचं आहे. ओके, सो आता हे मी का सांगते ते मी तुम्हाला सांगते. ऑब्वियसली आपलं टार्गेट इथे सेकंड टार्गेट जे असणार आहे ते आपले इथे खालीपर्यंतच असणार आहे, का तर इथे क्लोजिंग प्राईस आहे कालची आणि इथेपर्यंत गॅप फिल करायला मार्केट येऊ शकतं असं आपण बोललो. ओके, पण आता इथे सिनॅरिओ काय आहे, इथे एक ग्रीन कॅन्डल झाली आहे, इथे फक्त वीक बनवली आहे.
जर का ही बॉडी ह्याच्या खाली क्लोज झाली असती 355 लेवलच्या खाली जर बॉडी क्लोज झाली असती तर हे क्लिअरली ब्रेकआउट आहे, असं ब्रेकडाऊन आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, पण इथे फक्त वीक बनवली आहे. तर ज्यावेळेस फक्त वीक बनवले जाते, सेकंड कॅन्डलने सुद्धा वीकच बनवली आहे, म्हणजे इथून ट्रॅपिंग होण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे किंवा इथून मार्केट रिव्हर्स पण होऊ शकतं. आता सेम इथं जो काही पॅटर्न बनला आहे तो सेम कालसुद्धा बनला होता. मी तुम्हाला इथं दाखवते. जसं की इथे तुम्ही बघू शकता, इथून मार्केटने स्पाईक द्यायला डाऊन साईडला चालू केलं होतं आणि इथे मार्केटने लो तोडला होता. ओके, आणि एक्झॅक्टली कालच्यासारखी कॅन्डल बनले, हिनं इथंपर्यंत वीक बनवलं, म्हणजे इथे ट्रॅपिंग पण झाले. ह्याच कॅन्डलला तुम्हाला एंट्री घ्यायची होती आणि इथंपर्यंतचं टार्गेट तुम्हाला घ्यायचं होतं. सो कालच्या व्हिडिओत हे मी एक्सप्लेन केलं होतं. बघितलं नसेल तर पुन्हा बघा, तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो एक्झॅक्टली आज सेम तसंच झालं. इथून स्पाईक यायला सुरू झाली होती. ह्या कॅन्डलनी 12:35च्या कॅन्डलनी लो तोडला. तिने इथे ट्रॅपिंग पण केलं होतं. सो ह्या कॅन्डलला तुम्ही जर एंट्री टाकली असती तुम्हाला क्लिअरली इथे अगदी शुअर शॉट चांगलं ट्रेड होता. इथे तुम्हाला छान एक टार्गेट भेटलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड टार्गेट आता कुठे मिळणार आहे तर इथे आहे. तर सेकंड टार्गेटपर्यंतसुद्धा मार्केट जातं की नाही आपण बघूया. पण तुम्हाला सेकंड टार्गेट समजावं यासाठी मी इथे एक लाईन आखते आहे. 1 मिनिट. सो ओके, सेकंड टार्गेट आपलं हे असणार आहे. तर आपण बघूया की आपलं सेकंड टार्गेट हिट होते का. आता इथे जर का तुम्ही बघू शकाल तर मार्केट इथून थोडंसं वरती जाते. ओके, सो मार्केट ज्यावेळेस असं वरती जाते, सो एक आता ह्या स्टेजला ज्यावेळी लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही असता त्यावेळी 2 सिनॅरिओ असतात. एकतर मार्केट इथे खाली पण जाऊ शकतं, आपलं जे मेन टार्गेट आहे तिथंपर्यंत, पण मार्केट जर इथून थोडंसं रिव्हर्स पण होताना दिसते, म्हणजे इथे ट्रॅपिंग पण सुरू आहे. पण तुम्हाला कसं समजणार की इथे फक्त ट्रॅपिंगच सुरू आहे, मार्केट अगेन आपल्या सेकंड टार्गेटपर्यंत जाणार की नाही जाणार. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते. तुम्ही काय करायचं, जर तुम्हाला कन्फर्मेशन नाही आहे ना, जर हा जो आहे हा आपला पहिल्यांदा ह्या लेवलसाठी पहिला स्विंग हाय कोणता आहे, हाय. सो जर हा स्विंग हाय तोडून जर मार्केट वरती जात असेल तर मग समजायचं की इथून मार्केट रिव्हर्स झाले किंवा मार्केट आता वरती निघाले. पण जर हा स्विंग हाय तोडून जर मार्केट वर जात नसेल तर मग हे समजून जायचं की मार्केट आपल्या सेकंड टार्गेटपर्यंत नक्कीच जाणार आहे, म्हणजे मार्केट खाली जाईल. ओके, सो त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या जास्तीत जास्त प्रॉफिट बुकिंग इथं करायचं आहे आणि थोड्याशाच क्वांटिटीत तुम्ही इथे होल्ड करू शकता आणि तुमचं स्टॉप लॉस इथं वरती आणून ठेवायचं आहे. ओके, ह्या लेवलच्या वरती आणून ठेवायचं आहे. जर स्टॉप लॉस हिट झाला तर समजायचं की मार्केट इथून रिव्हर्सच होणार आहे आता आणि खाली जाण्यासाठी इंटरेस्टेड नाही. ओके, सो ओके, आता आपण ते पण चेक करून बघूया की आपलं मार्केट सेकंड टार्गेट हिट करतं की नाही. सो इथे तुम्ही बघू शकता की मार्केट वरती जात नाही आहे, याचा अर्थ मार्केट सेकंड टार्गेटला नक्कीच जाईल. ओके, सो हळूहळू मार्केट जाते. ओके, सो इथे आपलं नेक्स्ट टार्गेट जे आहे, जे आपलं सेकंड टार्गेट होतं ते डन झाले. इथे तुमच्या ज्या काही क्वांटिटी असतील त्या सगळ्या क्वांटिटी तुम्ही एक्झिट करायच्या आहेत, कारण की तुम्ही बघू शकता मी इथे तुम्हाला क्लिअरली ओके, इथं मी तुम्हाला दाखवते की तुम्ही बघू शकता इथं की तुमचं जे सेकंड टार्गेट होतं, हे जी कालची क्लोजिंग प्राईस होती इथं तिथंपर्यंत एक्झॅक्टली तिथंपर्यंत आलेलं आहे मार्केट. आणि ज्यावेळी असं मार्केट येतं त्यावेळेस तुम्ही तुमच्या राहिलेल्या सगळ्या क्वांटिटी काढायच्या. ओके, आता आणखीन एक गोष्ट, हे का काढायचं याचं सेकंड जे काय बोलतात त्याला सेकंड थिंग ही आहे का, आणखी एक रिझन हे आहे की इथे मी खाली RSI सुद्धा लावलं आहे. ओके, आणि इथे जर का तुम्ही बघू शकत असाल तर मी पुन्हा तुम्हाला दाखवते. इथून मार्केट जे आहे हे असं खाली डाऊन साईडला जाते आणि RSIमध्ये जर तुम्ही बघाल, RSIमध्ये सो ह्याच लेवलवरनं तुम्हाला दाखवते मार्केट हे वरती जाते. ओके,
सो हे सुद्धा क्लिअर इंडिकेशन आहे की मार्केट जे आहे ते इथून आता पलटू शकतं आणि इथून आता मार्केट वरती जाऊ शकतं. आता ते सुद्धा आपण बघूया. इथं तुमचं सक्सेसफुली एक ट्रेड चांगल्या प्रकारे झालेला आहे, तुम्हाला चांगलं टार्गेट भेटलेलं आहे. आता इथे तुमच्या सगळ्या पोझिशन निघल्या. आता इथून क्लिअर डायव्हर्जन्स बनला आहे. ओके, इथून क्लिअर डायव्हर्जन्स बनला आहे, त्यामुळे इथून मार्केट आता पुन्हा अपसाईडला जाऊ शकतं आणि तुम्हाला आता इथून एक अपसाईडची म्हणजेच लॉंगची एक चांगली एंट्री भेटू शकते. सर आता आपण ते पण चेक करून बघूया की भेटते का. ओके, सो येस, मार्केट वरती जायला सुरुवात झालेली आहे. तर हा तुमचा स्विंग लो असणार आहे आणि ज्यावेळेस मार्केट हा स्विंग हाय तोडतो त्यावेळेस तुमची एंट्री हिट होणार आणि तुम्ही इथे स्टॉप लॉस खाली इथे लावायचा आहे, थोडासा बफर लावून, आणि इथे तुमची एंट्री असणार आहे. आणि तुमचं जे फर्स्ट टार्गेट असणार आहे ते कुठे असणार आहे, ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, कारण की ह्या गोष्टी तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. सो ह्याच्यामुळे तुम्हाला समजतं की तुम्हाला तुमचे टार्गेट्स कुठे ठेवायचे, तुम्ही एखादी जर एंट्री घेतली असेल तर ती कुठंपर्यंत होल्ड करायची किंवा कुठं करू नये होल्ड, ह्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगते. आता जर का इथे तुमची लॉंगची जर एंट्री ट्रिगर झाली असेल तर तुमचं टार्गेट जे आहे ते इथंपर्यंत असलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यानंतरचा जो तुम्हाला क्लिअर दिसणारा जो हाय असेल प्रिव्हियस, तिथंपर्यंत तुम्ही टार्गेट ठेवू शकता. आता मी जे आहे इथंपर्यंत टार्गेट ठेवणार आहे याचं. ओके, हा स्विंग हाय. तर आपण बघूया आता पुन्हा एकदा की आपलं टार्गेट नेक्स्ट एंट्री आपल्याला भेटलेली आहे लॉंगची, त्याचं टार्गेट आपल्याला भेटतं का, हे बघा, हे बघा. ओके, सो आपल्याला हे सुद्धा टार्गेट भेटलेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही बघू शकता की तुमचं ट्रॅपिंगसुद्धा होत नाही आणि किती क्लिअरली तुम्हाला चांगल्या एंट्र्या घ्यायला भेटलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये तुमचं ट्रॅपिंग पण होत नाही. आणि अशा प्रकारे लॉजिकली तुम्ही जर तुमचं ट्रेडिंग करत असाल तर मग तुम्हाला चांगले टार्गेट्स पण भेटतात आणि व्यवस्थित तुमचं ट्रेडिंग होतं. पण ह्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी ज्या अपडेट्स देते आहे तुम्हाला आजकाल लाईव्ह कालपासून, त्या अपडेट्ससुद्धा तुम्ही वेळोवेळी चेक करा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे ट्रेड प्लॅन करा आणि नक्कीच तुम्ही ट्रॅपिंगमध्ये अडकणार नाही. ओके, सो येस, आजच्यासाठी इतकंच. थँक्यू.